नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. वैशाली वसावे जळखे नंदुरबार, अक्षय वसावे चिंचपाडा, लक्ष्मण ठाकरे फत्तेपूर, खेतमल वसावे उर्मिला माळ अक्कलकुवा, राजेश ठाकरे पिंपळनेर धुळे यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. अमेरिकेसोबतच्या कृषी करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होईल, म्हणून जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आता आरपारची लढाई गरजेची असल्याचे भारतीय किसान युनियन राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले. विसरवाडी येथे सत्यशोधक शेतकरी सभा व भारतीय किसान युनियन यांच्या विद्यमाने अग्रवाल भवनासमोरील मैदानावर जाहीर सभा पार पडली. या प्रसंगी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत, राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंग व राजवीर सिंग यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी, आदिवासी बांधव, महिला व युवकांनी उपस्थित होते. नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसांपासून शालेय परिसरासह विविध भागात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. नंदुरबार वन विभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकाने शिताफीने या माकडाला नूतन कन्या विद्यालय परिसरातून पकडल्याची कामगिरी केली. नदी ओलांडताना पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या एका व्यक्तीला वाचविताना 35 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नवापूर तालुक्यातील खादगावच्या सुकी नदीत घडली. या दुर्दैवी घटनेने युवकाच्या मृत्यूमुळे खादगाव गावात शोककळा पसरली आहे. परंतु मयत युवकाने दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत असले तरी त्याच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त होत आहे. घरफोडी गुन्ह्याच्या तपासाची चक्रे फिरवून शहाद्यातील 2 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2,61,000चे दागिने, 1 लाखाची रोकड व दुचाकी असा 4,21,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. नंदुरबार शहरातील करण चौफुलीजवळ देशी विदेशी दारूची वाहतूक करताना 2 जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 92,944 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केली. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त दिनांक 6 ऑगस्ट रोजी पारंपरिक आदिवासी ढोल वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत अनुक्रमी आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. आदिवासी बांधवांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीनंतर शहादा नगरपालिकेत नव्याने स्थापन झालेल्या समिती सदस्यांच्या निवडीपासून गेल्या 7 महिन्यात 5 वेळा सर्वसाधारण सभा झाल्या. त्यात शहर विकासाचे 142 विषय घेण्यात आले होते. एका विशेष सभा ही नगरसेवकांच्या मागणीनुसार घेऊन त्यात 151 विषय व इतर 10 वेगळ्या विषयांवर चर्चा होणार होती. परंतु भाजपाचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने ती सभा ही तहकूब करावी लागली होती. या 5 सभांमध्ये अनेक विषय मंजूर झाले तर काही विषय स्थगित करण्यात आले, तर काही विषय हे आम्ही समितीचे मालक असल्याने त्यांच्याकडे वर्ग करून घेण्यात आले. नगराध्यक्षांच्या भूमिकेबाबत अडवणुकीची भूमिका होत असताना आम्ही कधीही तक्रार केली नाही. परंतु भाजपाचे उपनगराध्यक्ष व नगरसेवकांकडून वेगवेगळे आरोप होऊ लागले आहे. शहराच्या विकासासाठी आरोप करण्याऐवजी ज्या चुका असतील त्या विसरून कामे करण्यासाठी एकत्रित यावे असे आवाहन शहादाचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आणि संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी समस्त लेवा पाटीदार गुर्जर समाजाच्या वतीने 2 ऑगस्ट रोजी नंदुरबारात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागामार्फत राज्यात अंगणवाड्यांमध्ये सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 4,943 जागांसाठी ही भरती होणार आहे. यात सेविकांच्या 1,015 तर मदतनीसांच्या 3,928 जागांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविली गेली असून गुणवत्ता याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सेविकांच्या 16 तर मदतनीसांच्या 65 अशा एकूण 81 जागा उपलब्ध आहेत.
अज्ञात इसमाने नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील शासकीय आश्रमशाळेतून 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांना काहीतरी फुसलावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या 8 दिवसांपासून अज्ञात इसमाने या विद्यार्थ्यांना पळवून नेले असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील सक्रिय कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला. नंदुरबार येथील आमदार संपर्क कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते अस्लोद ग्रामपंचायत सदस्य तथा वीर एकलव्य स्मारक संघटनेचे अध्यक्ष अजय सोनवणे यांच्यासह हरचंद भील, दासभाऊ रूपसिंग, अनिल भील, रवींद्र ठाकरे, कैलास पवार, राजेश पवार, रुबास पवार, पुंजू भील, रामदास वळवी आणि दिवाण भील यांना शिवसेनेचा गमछा परिधान करून पक्षात प्रवेश देण्यात आला. नंदुरबार जिल्हाभरात शनिवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले होते. शाळा महाविद्यालयांना सुट्टाही देण्यात आल्या होत्या. परंतु शनिवारी दिवसभर पावसाची तुरळक स्वरूपात रिपरिप सुरू होती. सातपुड्याच्या डोंगर रांगांच्या भागात मात्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता. शुक्रवारी दिवसभर ते शनिवारी पहाटेपर्यंत नवापूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्यामुळे नदी नाले प्रवाही असून काही ठिकाणी रस्ते रहदारीसाठी बंद आहेत. दुसरीकडे तापीची पाणीपातळी वाढल्याने प्रकाशा बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापीचे रौद्ररूप पाहण्यास मिळत आहे. शहादा शहरासह तालुक्यात शुक्रवारी पहाटेपासून झालेल्या दमदार पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यात अखेर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण होण्यास मदत होणार असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.